नमः शिवाय. नमस्कार. माई आणि कौशिकीचे भक्तिविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिना म्हणजे महादेवांच्या भक्तीचा महिना. आपण महादेवांना विविध नावांनी संबोधतो. कुणी शंकर म्हणतं, कुणी भोलेनाथ म्हणतं, कुणी उमापती म्हणतं. परंतु त्यांचं एक नाव हे विशेष प्रसिद्ध आहे, ते म्हणजे नीलकंठ. जसं समर्थांनी रचलेल्या लवथवती विक्रा ब्रह्मांडी माळा या आरतीत आपण म्हणतो, देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हलाहल उठले, ते तू असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. तर या आरतीत आपण म्हणतो की देवी दैत्य सागर मंथन पै केले, म्हणजेच देवांनी आणि दैत्यांनी समुद्र मंथन केले. त्यावेळी भगवान शंकरांनी विष प्राशन केले आणि मग ते विष प्राशन केल्यानंतर त्यांचा कंठ म्हणजे गळा निळ्या रंगाचा झाला आणि मग तिथून त्यांना नीलकंठ असं संबोधू लागले. तर हा झाला या ओळीचा एक संक्षिप्त अर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महादेवांनी विषप्राशन का केले आणि मग त्यांना नीलकंठ हे नाव कसे पडले. तसेच महादेव यातून आपल्याला नेमका काय संदेश देऊ इच्छितात हे आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण बघूया की समुद्र मंथनाची एक पौराणिक कथा आहे, ती आपण बघूया. जसं आरतीत आपण जे म्हणतो की देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हलाहल उठले. देव आणि दानव यांच्यात अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन करायचे असे ठरले. दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापामुळे इंद्रदेव भयभीत झालेले होते आणि मग ते विष्णूंकडे गेले. तर श्री विष्णूंनी त्यावर समुद्र मंथन करावे असं सांगितले. तर देव आणि दानव अमरत्व प्राप्त करण्यासाठी समुद्र मंथन करावे आणि मग दानवांसोबत तह करून देव आणि दानवांनी समुद्र मंथनाला सुरुवात केली. तर समुद्र मंथन कसे झाले त्यासाठी आपण जी महालक्ष्मीची आरती म्हणतो, जय जय नदीपती प्रियतनये भवानी महालक्ष्मी माये, या आरतीत समुद्र मंथनाचा संदर्भ आढळतो. तो म्हणजे मंदराचल नगर विथोर, केला वासुकीचा दोर, ढवळिला सागर गरगर, रगडिले जलचर मीन मगर. मंदराचल नगर विथोर म्हणजेच मंदार नावाच्या पर्वताला रवी अर्थात समुद्र मंथनासाठी मंथन दंड म्हणून मंदर या पर्वताचा वापर केला. आणि केला वासुकीचा दोर, वासुकी नावाच्या सर्पाचा दोर म्हणून मंथनाच्या वेळी वापर केला. देव आणि दानव यांनी आपसात तह करून समुद्र मंथनाला सुरुवात केली. त्यासाठी मंदार पर्वताला त्यांनी रवी म्हणजेच मंथन दंड म्हणून समुद्राच्या मध्यभागी घेतले आणि वासुकी नावाच्या सापाला म्हणजेच वासुकी सर्पाला दोर म्हणून त्यांनी वापरले. वासुकी नावाचा सर्प मंदार पर्वताच्या भोवती गुंडाळून त्याच्या एका बाजूला देव आणि एका बाजूला दानव असे उभे राहिले आणि समुद्र मंथनाला सुरुवात झाली. समुद्र मंथन करताना त्यातून अनेक गोष्टी बाहेर निघू लागल्या. त्यातील जलचर हे रगडल्या गेले, म्हणजेच आतमधील मगर,
मासे हे रगडल्या गेले आणि मंदार पर्वत आपली जागा सोडू लागला. त्यावेळी भगवान विष्णूंनी कूर्मावतार धारण केला, म्हणजेच कासवाचे रूप धारण करून ते पाण्याच्या तळाशी जाऊन थांबले, ज्यामुळे मंदार पर्वत हा अचल उभा राहिला आणि मंथन कार्याला सुरुवात झाली. जसं आपण आपल्या जीवनात एखाद्या चांगल्या गोष्टीची अपेक्षा करतो, कुठल्याही कार्यात यश येण्याची अपेक्षा करतो, परंतु यश यायच्याऐवजी आपल्याला आधी काही संकटे येतात, आपल्या वाटेत काही अडथळे येतात. अगदी तसंच झालं. देव आणि दानव यांनी मंथनाला सुरुवात केली, परंतु मंथनातून सर्वात आधी अत्यंत भयंकर असे विष बाहेर पडू लागले. त्या विषाचं नाव होतं हलाहल. जसं आपण आरतीत म्हणतो, त्यामाजी अवचित हलाहल उठले, म्हणजे अचानकपणे असं ते भयंकर विष बाहेर येऊ लागलं. कारण वासुकी सापाचा दोर देव आणि दानव दोन्हीकडून आवळू लागले आणि मग त्याच्या शरीरातून जो विषाचे धुरांचे ढग पसरले, त्यातून खूप भयंकर असं विष निर्माण झालं. त्याला हलाहल असं नाव होतं. तर हलाहल विषामुळे संपूर्ण सृष्टी संकटात आली होती आणि मग सर्वांना प्रश्न पडला की आता कसे होणार, हे विष कोण प्राशन करणार. त्यावेळी सगळेजण भगवान महादेवांना शरण गेले आणि म्हणाले की महादेवा, आता तुम्हीच काहीतरी करा. तर मग महादेवांनी संपूर्ण सृष्टीचा विचार केला की जर ह्या विषामुळे संपूर्ण सृष्टी नष्ट झाली तर कसे होईल. आणि मग त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ते हलाहल विष प्राशन करायला सुरुवात केली आणि ते विष त्यांनी प्राशन केले. परंतु माता पार्वती अत्यंत चिंतित आणि भयभीत झाल्या की महादेवांच्या पोटात हे विष जाऊ नये, कारण हे विष अत्यंत भयंकर होते, त्यामुळे सर्वनाश होणार होता. अशा वेळी माता पार्वती धावत गेल्या आणि महादेवांच्या कंठावर त्यांनी आपला हात ठेवला आणि ते विष त्यांच्या शरीरात आतमध्ये जाऊ दिले नाही, तर त्या विषाला त्यांनी महादेवांच्या कंठातच रोखून धरले. आणि मग महादेवांचा कंठ म्हणजेच गळा हा निळ्या रंगाचा झाला. विष प्राशन केल्यामुळे पूर्ण नीलवर्णीय झाला. म्हणून तेव्हापासून भगवान महादेवांना नीलकंठ हे नाव मिळाले आणि म्हणूनच नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले असं आपण म्हणतो. तर ही आहे या नीलकंठ या नावामागची पौराणिक कथा. तसेच महादेवांनी विषप्राशन का केले हेही समुद्र मंथनाच्या या कथेत आढळून येते. तर यातून भगवान महादेव आपल्याला हेच सांगू इच्छितात की आपण कुठल्याही गोष्टीला जेव्हा सुरुवात करतो तेव्हा अगदी पहिल्याच प्रयत्नात सर्व काही म्हणजे चांगलं तेच आपल्याला भेटेल अशी अपेक्षा न ठेवता त्यामध्ये येणाऱ्या अडथळ्यांना, संकटांना आपण संयमाने आणि हिमतीने तोंड द्यायला हवं. कुठल्याही परिस्थितीत आपण शांत राहून त्याला सामोरं जायला हवं. कारण देव आणि दानव हे फक्त एकाच गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते, ते म्हणजे अमृत. कारण अमरत्व मिळवण्यासाठी देव आणि दानव यांनी समुद्र मंथनाला सुरुवात केली होती. कारण प्रत्येकालाच अमरत्व पाहिजे होतं आणि त्यासाठी जी गोष्ट लागणार होती ती म्हणजे अमृत आणि सर्वजण त्याचीच वाट पाहत होते. परंतु आपल्या जीवनात जसं आधी संकट येऊन मग सुखाचे दिवस येतात, अगदी तसंच देव आणि दानव यांनी केलेल्या समुद्र मंथनात सुद्धा तसंच झालं. अगोदर हलाहल हे विष आलं आणि मग महादेवांनी त्या स्थितीत ते विष प्राशन करून आपल्याला एक
जीवनासाठी एक महत्त्वाचा संदेश दिला की कुठल्याही गोष्टीला आधी जर अपयश आलं तर खचून न जाता जिद्दीने आपण सामोरं जायला हवं. हेच आपल्याला यातून शिकायला भेटतं. तर ही अशी आहे भगवान महादेवांनी विषप्राशन का केले यामागील समुद्रमंथनाची कथा आणि त्यांना नीलकंठ हे नाव कसे भेटले याची ही कथा. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर माई आणि कौशिकीचे भक्तिविश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन भक्तिमय व्हिडिओसह. तोपर्यंत हर हर महादेव. ओम नमः शिवाय.